जीबीएस हा दुर्मिळ आजार असून शहरवासियांनी घाबरून न जाता जीबीएसला पळवून लावूयात असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे। राज्यात गुलियन-बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस या दुर्मिळ आजारानं धुमाकूळ घातला आहे। सध्या महाराष्ट्रात या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळले आहेत। सोलापुरातील रुग्णालयात देखील 5 रुग्ण ॲडमिट होते, त्यापैकी एक मयत झाला आहे। मात्र हे 5ही रुग्ण परत जिल्ह्यातील असल्यानं सोलापूर शहर जिल्ह्यात एकही जीबीएस रुग्ण आढळला नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत केला। इतकंच नाही तर जिल्हावासियांना घाबरू नका, काळजी घ्या, आपण सर्वजण मिळून जीबीएसला पळवून लावू असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं। दरम्यान या रोगावर मोफत इलाज करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 2 कोटींची तरतूद केली असून आवश्यकता पडल्यास अजून डीपीडीसीतून पैसे वाढवून देण्याची ग्वाहीही दिली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते। डिसीज आहे, हा जो आजार आहे तो नॉन कम्युनिकेबल आहे, असंसर्गजन्य आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। नंबर 2, जसं डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेबांनी सांगितले कोणकोणती काळजी आपल्याला घेतला पाहिजे, पुन्हा एक वेळी रिपीट करतो। पाणी आवर्जून उकळून प्यावे आणि चांगल्या पद्धतीने शिजवून खावे, हात वारंवार आपण धुवावे, स्वच्छता ठेवावी। हे 4 बाबी जर आपण केले तर प्रिव्हेंटिव्हमध्ये खूप पुरेसे काफी असतील। त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण बाब आहे तो असा आहे की जर आपल्याला लक्षणे दिसल्यास कृपया करून फार्मसीला जाऊन गोळ्या घेऊन स्वतःचा उपचार करू नका, जवळील हॉस्पिटल किंवा डॉक्टरला तत्काळ संपर्क करावे। जसं डीन साहेबांनी सांगितलं होता, आमच्याकडे निधी पुरेसा उपलब्ध आहे, 2 कोटी रुपये आम्ही डीपीडीसी मधून देत आहोत आणि जर आवश्यकता वाटल्यास आम्ही अजून देऊ, त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या मर्यादा नाही आहे। तसेच आमचे सर्व डॉक्टर्सची आता बैठक डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेब ते घेणार आहेत, त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत। ते सर्व डॉक्टर्स ते कार्यरत असतील, त्यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही आहे। सर्व प्रकारची आपण काळजी आवर्जून घ्यावी आणि आपण सर्व मिळून जीबीएस आजाराशी लढूया आणि नक्की जिंकूया। यावेळी त्यांच्यासोबत अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले आदींची उपस्थिती होती। यावेळी आपल्या जिल्ह्यात 5 रुग्ण ॲडमिट असले तरी नागपूर 1, लातूर 1, अणदूर 1, निलंगा 1 आणि पुणे 1 असे रुग्ण आहेत। यातील पुण्याचा रुग्ण मयत झाला असून त्याचं पोस्टमार्टम रिपोर्ट पाहूनच हे रुग्ण जीबीएसचे असल्याचं डीननं जाहीर केलं आहे। दरम्यान सध्या तरी आपल्या सोलापूर जिल्ह्यात असा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी घाबरू नका, गैरसमज पसरू नका, अफवा विनाकारण पसरवू नका, रोगाशी युद्ध करून आपण सर्वजण मिळून त्याला पळवून लावू असा दिलासाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी माध्यमांशी बोलताना दिला। जीबीएस हा अतिशय दुर्मिळ आजार आहे, काही हजारो लोकांपैकी एकाला हा आजार होतो। एखादा विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे हा आजार होत असल्याचा अंदाज आहे। बहुतांश आजारात जर एखाद्या रोगानं हल्ला केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती शरीराचा बचाव करते, पण जीबीएस रोग हा असा दुर्मिळ आजार आहे ज्यात हीच रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते। या रोगाची लागण झाल्यानंतर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आजूबाजूच्या मज्जासंस्थांवर हल्ला करते। दूषित पाणी, अस्वच्छता हे या आजाराला कारणीभूत ठरतं। अशी काही लक्षणं दिसल्यास मेडिकलला न जाता लवकर डॉक्टरकडे जावं, तसंच घाबरून जाऊ नये असं आवाहन सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि सिव्हिल सर्जनचे डॉक्टर सुहास माने यांनी केलं आहे।